आज मी या महिन्यात थोडे उपवास असतात, वारकरी सुद्धा उपवास करतात, तेव्हा मी एक उपवासाचा पण सगळ्यांना चालेल आणि पोटाला अजिबात जड होणार नाही असा एक हलका फुलका पदार्थ निवडलाय. तो म्हणजे साबुदाण्याची ताकातली लापशी. साहित्य समोर आहे, आता आम्हाला ते काय काय आहे ते जरा विस्ताराने सांगा. दाण्याचं कूट आहे, भिजवलेला साबुदाणा, कोथिंबीर आणि मिरची, आलं आणि जिऱ्याचं वाटण, ताक, तूप, साखर, जिरे आणि साधं मीठ. किती छान. अगदी घराघरात इझिली अवेलेबल असलेलं साहित्य आहे आणि प्रमाणात आहे सगळं. कृतीकडे जाऊया. त्याआधी मला सांगा, वारीमध्ये तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी देण्याचा प्रयत्न करता, हे नेमकं काय देणं आहे? म्हणजे आर्थिक मदत करता का, अन्नदान करता का, श्रमदान करता, नेमकी काय मदत करता? सलाईन देण्यापासून ते पायांना तेल लावणं इथपर्यंत सगळ्या सेवा असतात. आता कदाचित आम्हाला जखमांना ड्रेसिंग नाही करता येणार, आम्ही एक्सपर्ट नर्स नाही आहोत, पण त्या जे एक्सपर्ट नर्स आहेत त्यांना लागणारं सामान तयार ठेवणं, कापून ठेवणं असे आम्ही तयारी करू शकतो, औषधं सॉर्टिंग करणं. आणि मग ही कामं करायला लागलो आणि मग अगदी म्हणजे सगळं पायाशी वाहून टाकावं असं की ज्याच्या त्याच्यात विठ्ठल पाहावा. आणि कोणी आजोबा आले ना, पाय दुखतायत लेकरा, तर त्यांचे पाय हातात घेऊन त्यांना तेल चोळून देण्यात जो आनंद मिळत होता संकर्षण, अक्षरशः आपण विठ्ठलाचे पाय धरलेत, नकोच जायला पंढरपूरला, याच्यात जर मला विठ्ठल पाहता आला तर मी वारी केली. कोण आजोबा, कुठून आलेले, पण ते माझ्याकडे येतात, माझी सेवा रुजू होते त्या ठिकाणी. आणि मग कळलं की देता येण्यासारखं जर खरं काही असेल ना तर त्या वस्तू आणि पदार्थ नाहीयेत, श्रम द्यावी, सेवा आहे, सेवा द्यावी. मला फार छान वाटलं की तुम्ही वारीला जाता आणि तिथल्या पायी चालणाऱ्या वृद्धांना, गरजूंना त्यांचे पाय चेपून किंवा त्याला तेल लावून देऊन ती एक सेवेची वारी करता. बरोबर. आज आम्हालाही काय आहे, प्रत्येक वेळेला उद्दिष्टापर्यंत पोहोचता येतच अशातला काही भाग नाही, त्याचं निमित्त जरी होता आलं तरी वारी घडल्यासारखं आहे. तर तसा आज आम्हाला पण एक आनंद असा आहे की ज्या हातांनी वारकऱ्यांच्या पायाला तेल लावलं, त्यांचे पाय चेपले, त्या हातची चव आम्हाला चाखायला मिळणार. ही एक आमची खवईगिरीची वारी. त्याच्यामुळे असं हे सगळं आहे. चला मग आता कृती काय करायची पहिल्यांदा? आपल्याला एका पातेल्यात थोडंसं तूप गरम करून त्याच्यावर जिऱ्याची फोडणी करायची. बर, गॅस लावून सुरू करूया मग. हो. वा, हे एक बरं असतं उपवासाचं, तूप खायला मिळतं. मला तूप खूप आवडतं. खाईन तर तुपाशी, नाही तर अगदीच उपाशी उपवासाच्या दिवशी. हो. जिरे टाकले आपण, आता ते छान तडतडलेत. गॅस बारीक करू, मला थोडं पाणी लागणार आहे. बर, पाणी घालायचं, हलके हलके पाणी घाला आणि ते उडतं. हा, घाला, भरपूर पाणी घाला. आपल्याला साबुदाणा त्यात शिजवून घ्यायचा आहे बघा. हो, पुरे का? हो. आता आपल्याला साबुदाणा ह्याच्यात, हा भिजवलेला साबुदाणा आहे, हा शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला.